पेन्शन योजनेसाठी जे आहे ते सोलापूर आहे ते शासकीय कर्मचाऱ्यांचे जे आहे ते बेमुदत आंदोलन जे सोलापूर या ठिकाणी या कर्मचाऱ्यांच्या वतीने जे आहे वेगवेगळ्या आहेत सरकारच्या विरोधात जे आहे ते घोषणा देण्यात येत आहेत या ठिकाणी जे आहे ते या संदर्भात जे आहे ते हे आंदोलन या ठिकाणी जे आहे ते आंदोलन काय सांगावं काय कशा संदर्भात आंदोलन महाराष्ट्र शासनाला आम्ही वेळोवेळी सांगतोय की जुनी पेन्शन आमच्या हक्काची आहे. काही शासनाविरुद्ध भांडत नाही, आमचा हक्क लागतो. शासन वारंवार तो हक्क डावलतोय. आम्ही मागच्या वेळेस शासनाने नोटीस दिली की आम्हाला जुनी पेन्शन पाहिजे, आमची ती मागणी तुम्ही 2 वर्षापूर्वी मान्य केली काय पण त्याच्यावर कुठलाही विस्तृत जीआर काढला नाही. त्यामुळे शासनाला आम्ही नाईलाज संपर्क जात आहे. त्यामुळे शासनाचा आम्ही निषेध करतो आणि आम्हाला जुनी पेन्शन लवकरात लवकर लागू करायची मागणी करतो. आपण पाहतो की आंदोलन आक्रमक काय करण्याची आमची इच्छा नाहीये, परंतु सरकारने आमच्या मागण्यांकडे आज आम्हाला रस्त्यावर करावं लागलं. त्या संपाची संपूर्ण जबाबदारी सरकारची आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आम्हाला जे आश्वासन दिलं, जे लेखी आश्वासन दिलं, सभागृहात त्यांनी घोषणा केली, त्याची पूर्तता होत नसेल तर आमच्याकडे आंदोलनाशिवाय पर्याय नाहीये. नागरिकांना त्रास होतो याची आम्हाला जाणीव आहे, परंतु हे संप करण्यासाठी सरकारने भाग पाडले. आमची मुख्य मागणी आम्हाला पेन्शन मिळाली पाहिजे. दुसरी आमची मागणी रिक्त जागा भरल्या पाहिजे. राज्यामध्ये बेरोजगारीचं प्रमाण खूप मोठं आहे. शासनाकडे जवळजवळ 4.5 लाख पेक्षा जास्त त्या रिक्त जागेवरती भरती केली पाहिजे. त्या आउटसोर्सिंगच्या माध्यमातून क्लास 4चा कर्मचारी आणि ड्रायव्हर नेमला जातो, त्याला आमचा विरोध आहे. या ठिकाणी कायमस्वरूपी त्यांना नोकऱ्या दिल्या पाहिजे. कॉन्ट्रॅक्टचे लोक त्यांना कायम करा, खाजगीकरण बंद करा. आता एकूण आमच्या 18 मागण्यासाठी आम्ही सरकारकडे 3 वर्षापासून मागणी करतो. 7 वेळा आम्ही आमची आंदोलनं केली, पण सरकारने आम्हाला चर्चेसाठी वेळ दिला नाही. मुख्य सचिव बोलतात, मुख्यमंत्री बोलत नाहीये. निर्णय करायचा अधिकार मुख्यमंत्री आहे. मुख्यमंत्र्यांनी वेळ काढून आमच्याशी बोलावं. संप किती दिवस सुरू राहणार? आमच्या मागण्या जोपर्यंत मंजूर होत नाही तोपर्यंत संप हे चालूच राहणार. आज संपामध्ये आम्ही काही जणांना वगळले, जे अत्यावश्यक सेवा वगळले, परंतु जर का सरकार असं नाटकाची भूमिका घेतली तर आम्हाला याची व्याप्ती वाढवावी लागणार. पाहतो की हे कर्मचारी जे आहेत त्यांच्या 18 मागण्या ज्या आहेत त्या सरकारसाठी जे आहे ते जे आंदोलन आहे ते सुरू आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो या मागण्या ज्या आहेत जर पूर्ण झाल्या नाहीत तर अजून देखील कर्मचारी या संपामध्ये सहभागी होतील. या ज्या आहेत त्या सरकारच्या विरोधात कर्मचारी जे आहेत ते आक्रमक झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.